महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला, आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींना वंदन, अभिवादन. आणि आज आपण पाहणार आहोत कायमचा संसार त्याग. खरं तर संसारात राहिल्यावरती माणसाला खूप राग लोभ पकडून राहतो, आणि संसार त्याग केल्यावरती त्याच्यातून मुक्त होईल असं मला वाटतं. कारण लईच कठीण परिस्थिती असते आपल्या आयुष्यामध्ये. तर हरकत नाही. प्रथम खंड भाग दुसरा, बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यातला. आणि आता कायमचा संसार त्याग, त्याच्यामधला पहिलं हे कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. मोठमोठे तत्वज्ञ विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला. वाटेत तो एक प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला. मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राहील, तर उभा राहिलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे, आणि सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागले, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील. काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करी, काही पूज्य बुद्धीने मस्तक नमून त्याला अभिवादन करी, काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित. कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नसे. ज्यांनी रंगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत. त्याच्या भुवया, त्याचा भाल प्रदेश, त्याचे मुख, त्याचे शरीर, हातपाय किंवा त्याने चालण्याची ढब यापैकी कोणत्याही एका भागाकडे एखाद्याची नजर गेली तर त्याची नजर तेथेच खिळून राहत असे. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या आणि सुशोभित केलेल्या मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम पोहोचला. राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली. तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतरावर आहे. हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला. आणि मी आता एक पोस्ट वाचलेली आहे. त्या काळी असलेलं बैलगाडी किंवा घोडागाडी किंवा इतर रथ हे अशी कुठलंही साधन आयुष्यभर सिद्धार्थांनी आणि तथागत गौतम बुद्धांनी कधीच वापरलं नाही. आणि तसा कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला, कुठेही तसं भित्तिचित्र नाही, तशी लेणी नाही, आणि तसा कुठल्या गाथेत त्याचा उल्लेख नाही. म्हणून चारिका भिक्कवे काय चारिकम असं म्हणजे त्यांनी चालतच पूर्णतः आपल्या आयुष्याभर धम्माचं ज्ञान प्रदान करण्याचा कार्य केलेलं आहे, आपण असं पाहतो. 2. राजा बिंबिसाराचा उपदेश. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला होता. त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला, आणि त्याने एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एक राजसेवक त्याला पुढे येऊन हकीकत सांगितली, ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा हा पृथ्वीचा सम्राट होईल. तोच हा शाक्यांचा राजपुत्र.
त्यालाच पाहण्यासाठी ही लोक गर्दी करीत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली, जा, तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक राजाची आज्ञा होताच राजपुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार यांना कायत ठेवून तो याचक पण आहे, परंतु याचकांमधला श्रेष्ठत्व असा याचक अशी तो उल्लेख आहे. सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला. तेथे अन्नसेवन करून तो पांडुर टेकडी चढून गेला. लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुराच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वत राजीवर बाल सूर्यासारखा तळपू लागला. सुंदर वाक्यरचना पण आणि तो अनुभव पण. त्याचप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाने जेव्हा ती हकीकत ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजक्याच लावा जमा घेऊन तो तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडे चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीत पडला. जितेंद्रिय, जिंकण्यात एक नंबर. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्या जवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने सुद्धा तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ आणि शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणून तुला काही सांगावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. म्हणजे राजा बिंबिसार त्याच काळातले असले तरी राजा बिंबिसार हे सिद्धार्थापेक्षा वयस्कर आहेत आणि शुद्धोधनाच्या मित्र परिवारापैकी एक आहेत आणि त्यांचा परिवार एकमेकांना आत्ताच नाही तर एक वंशापासून ओळखत आहे असं त्यांनी सांगितलं. सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश, कारण गोत्र काय सांगितलेलं आहे, आदित्य सांगितलेले आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी. तुझा वंश, नवतारुण्य, डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबाच वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राज उपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा तुझा निर्धार तुझ्या मनात निर्माण झालाच कसा. तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाही. तुझ्या हाताने प्रजननांचे रक्षण करावे आणि दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे तुला शोभत नाही. म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर. मला बुद्ध साहित्यामध्ये किंवा आपल्या बुद्धांच्या ह्या ग्रंथामध्ये म्हणा किंवा आणखी पुष्कळसे बुद्ध साहित्य वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये मला हे उल्लेख खूप ठिकाणी वाचण्यात आलेले की माझं अर्ध राज्य घे. काय माझं अर्ध राज्य घे हे सांगण्याची काय म्हणतात त्याला दानशूरता त्या काळी लोकांमध्ये अस्तित्वात होती. सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर. याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांचे
दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनांच्या साह्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो. वाक्य किती सुंदर आहे, महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तू जर माझ्या राज्याचा स्वीकार केलास तर तुझ्या घरच्यांना दुःख होणार नाही. मग तू माझ्या राज्याचा स्वीकार केला तर तू जे काही तिथं पण केलेलं आहे की मी एका म्हणजे शाक्य भूमीत न राहता मी परिव्राज्यक होईल, त्याचाही तुझा तोड निघून जाईल. आणि हे सगळं केल्यामुळे तू समाधानी होशील, मी समाधानी होईल आणि बाकीचे सगळे लोक समाधानी होतील, सुखी होतील. आणि त्याचबरोबर एक सांगितलेलं आहे की कालांतराने सार्वभौम सत्ता देखील कोणाच्या आश्रयासाठी धाव घेते? योग्य पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणजे जो कर्तृत्ववान असतो, जो आपलं कौशल्य दाखवतो, त्याच्याकडे साम्राज्य ऑटोमॅटिक येतं. साम्राज्य म्हणजे अगदी भूमीचं साम्राज्य नाही, बाकीच्या सगळ्या प्रकारचं साम्राज्य त्यांच्याकडं धाव घेतं, असं ते इथं सांगितलेलं आहे. आणि एक शेवटची ही जी ओळ आहे याच्यामधली की सज्जनांच्या साह्यामुळेच सज्जनाचा उत्कर्ष जास्त प्रभावी होतो. म्हणजे जे सज्जन आहेत, ज्यांना ज्ञान आहे, समज आहे, आणि त्या ज्ञानी आणि समजदार व्यक्तीनं जर दुसऱ्या ज्ञानी आणि समजदार व्यक्तीची मदत केली तर त्याची रूपांतर कशामध्ये होतं? तर जास्त प्रभावी उत्कर्षामध्ये होतं. आपला उत्कर्ष हा एकमेकांवरती अवलंबून असतो. जरी आपल्याला वाटत नसलं तरी आपण आता इथे धम्मवर्गात आहोत, माझा उत्कर्ष होत आहे, माझ्या मनात खूप राग येतो लवकर, मला अहंकार आहे, मी अहंकारी आहे असं वाटतं, परंतु त्याच्यातून सुटका करायचा मार्ग एकट्याचा नाही आहे, तर तो सामूहिकरित्याने ज्यावेळेस आपण हे करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्यातून निघण्याचा छोटासा प्रयत्न आपला घडत असतो. म्हणून काय सांगितलेलं आहे की सज्जनांच्या साह्यामुळेच सज्जनाचा उत्कर्ष जास्त प्रभावी होतो. परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अशा अगणित अशा सज्ज झालेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. जर तुला माझं दान दिलेलं राज्य आवडत नसेल, दान स्वीकारायचं तुझं मन कच खात असेल, तर तू एक काम कर, तू शस्त्र घे, माझं नेतृत्व कर, माझ्या देशाचं नेतृत्व कर, आणि तुझा जो कोणी शत्रू आहे त्याचा तू पाडाव कर आणि त्याला जिंकण्याचा प्रयत्न कर. त्यामुळं तुलाही दुःख वाटणार नाही की आपण दानात घेतलेलं आहे, जिंकून घेतलेलं आहे, हे त्याच्यापेक्षा चांगली आणि समाधानाची गोष्ट असेल, असं तू कर. म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनातली ही 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सध्याला धावत वाचत जाणार आहे आणि मग योग्य वेळ आली की आपण एका शब्दाचा मतितार्थ आणि एका शब्दाचा भावार्थ आपण पाहणार आहोत. तर तसं प्रसंग, तशी वेळ आता सुरू झालेली आहे असं मला वाटतं. इथं खूप सुंदर सांगितलेलं आहे. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांचे पालन केलं तर माणूस सुखी होतो. म्हणजे संसाराच्या दृष्टीने सुखी होतो. बुद्धत्वाचं सुख हे वेगळं, त्याच्यासाठी वेगळी तपश्चर्या, त्याच्यासाठी वेगळा मार्ग. परंतु जरी संसारात राहिलं तरी संसारात राहण्यासाठी जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, सुख पाहिजे नसेल, संपत्ती पाहिजे नसेल, धर्म पाहिजे नसेल, तर त्याचे काही नियम आहेत. त्या नियमाने आपण वागलं पाहिजे असं इथं सिद्धार्थाला राजा बिंबिसार सांगतोय. आणि ही जीवनाची 3 उद्दिष्ट आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्याचा अंत होतो. म्हणजे E=mc². माझ्या सगळ्यात आवडतं ऊर्जा अक्षतेचा नियम म्हणून हा नियम जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे की जगामध्ये आता एक कुठलीही गोष्ट उत्पन्न होणार नाही आहे आणि कुठलीही गोष्ट नाश होणार नाही आहे, तर ती फक्त रूपांतरित होणार आहे. हा नियम तू ऐकला असेल ना, E=mc². तर E=mc² म्हणजे ऊर्जा अक्षतेचा नियम असं सांगतो की जगामध्ये कसल्याही गोष्टीचा नाश होत नाही, कसल्याही गोष्टीची उत्पत्ती होत नाही, तर फक्त पुनर्भवन होतं.
आणि चक्र तसंच चालू राहतं. जसं पावसाचं पाणी पडलं की त्याचं नदी होते, नदीचं पाणी समुद्राला मिळतं, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफ्याचा ढग होतो, ढगाचं पुन्हा पाणी होतं. इथे याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून एक थेंब पण पाणी ॲड करू शकत नाही आणि त्याच्यातला एक थेंब पाण्याला पण तुम्ही नष्ट करू शकत नाही. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान म्हणजे E=mc². आणि ते इथं सांगितलेलं आहे. कुणी सांगितलेलं आहे? राजा बिंबिसाराने सांगितलेलं आहे. कोणाला सांगितलेलं आहे? तर सिद्धार्थाला सांगितलेलं आहे. आणि ते वाक्य इथं महत्त्वाचं आहे की माणसे जेव्हा मरतात तेव्हा केवळ ह्या जगापुरतं त्याचा अंत होतो. म्हणजे ह्या जगाला वाटतं की त्याचा अंत झालेला आहे, त्याचा अंत नाही होत. त्या एनर्जीचं डेव्हलपमेंट दुसरीकडे होतं, अशा अर्थाने आपण समजूया. म्हणून जीवनातल्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्याचे तुझे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. म्हणून ह्या गोष्टींना स्वीकार कर. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्यावेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. मी सुखात आहे असं सांगणारा माणूस अजून मात्र जन्माला यायचा आहे. मी सुखात आहे असं सांगणारा माणूस मात्र अजून जन्माला यायचा आहे. एवढी संपत्ती पुरेल असा सांगणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. आणि धर्म हा 100% मी आचरणशील आहे असं सांगणारा पण माणूस अजून जन्माला यायचा आहे. परंतु ह्या 3 गोष्टींच्या विषय इथे सांगितलेला आहे की हे 3 गोष्टी जर एखाद्याकडे आले तर तो जीवनाला सुजलम सुफलम करतो, अशा अर्थाने इथे सांगितलेलं आहे. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले तुझे दोन्ही बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस. ते ही पृथ्वी काय त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहे. वरचं पृथ्वी आणि पृथ्वीच्या आतमध्ये अशा अर्थाने काही त्रैलोक्य संबोधलेलं आहे. आणि त्रैलोक्याचा अर्थ मी असा घेतो की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तिन्ही काळामध्ये जर तुम्हाला तुमचं नाव रोशन करायचं असेल, जागतं ठेवायचं असेल, तर तुम्हाला असं कार्य करायचं असतं की जे तिन्ही त्रिलोकात म्हणजे कालच्या लोकांनाही आठवलं पाहिजे की मिलिंद केदारे आहे, आजच्या लोकांना पण आठवलं पाहिजे की मिलिंद केदारे आहे, आणि मी गेल्यानंतरही काही लोकांना आठवलं पाहिजे की मिलिंद केदारे आहे. असं त्रिलोक्य मी समजतो. मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. किती नम्र राजा आहे. सांगतो तो सांगतोय आहे, मित्र प्रेमाने सांगतो आहे, वयाने मोठा असणारा बाळ म्हणून संबोधलेलं आहे. आणि काय सांगतायत की मी हे सत्ता आहे किंवा उद्धटपणामुळे नाही, किंवा हा तुझा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपनेने भरून आलेले आहे, म्हणजे प्रेमभावनेने भरून आले आहे. मी अश्रू ढाळीत आहे. म्हणजे सिद्धार्थाच्या शरीराकडे पाहिल्यानंतर, सिद्धार्थाचा पूर्व इतिहास जाणलेला असल्यामुळं आणि तो आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, अनेक कुळापासून ज्याचे मैत्रीचा संबंध आहे अशा परिवारातून आलेला आहे, हे सगळं पाहिल्यामुळं राजा अश्रू ढाळीत आहे. याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वीच वेळ गेलेली नाहीये, तोपर्यंत आता सर्व सुखाचा उपभोग घे. वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असह्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे हे तरुणांसाठी असतात, संपत्ती ही मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते, तर धर्म मात्र वृद्धांसाठी असतो. 3 वेगवेगळ्या कालखंडात आपल्याला 3 वेगवेगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते, असं इथे सांगितलेलं आहे की सुख ही तरुणांसाठी असते, संपत्ती ही मध्यम वयातल्या पुरुषांसाठी असते, आणि धर्म हा वृद्धांसाठी असतो. इथे पुरुष जरी म्हटलं असेल तरी इथे स्त्री हा उल्लेख असतो, कारण हा 2 पुरुषांमधला संपर्क आहे, त्यामुळे इथे स्त्रीचा उल्लेख येणार नाही. आजच्या या जगात यौवन हे धर्म आणि संपत्ती यांना शत्रू आहे. आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असतात. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते, आणि लज्जा हेही त्याचे कारण असते. हे नंतर समजून सांगेल. म्हणून चंचल आणि बाह्य वस्तूंकडे आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी आणि उतावळ्या
आणि दूरदृष्टी नसलेल्या यवनांच्या फसव्या कालखंडातून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून अविचारी आणि भ्रामक या यौवन चंचल काल जाऊ दे. तुझ्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात. इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. किंवा धर्म हे खरोखरच तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च स्वर्गाच्या आरोहण करणे हे तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन प्रथा आहे. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्याचे हात भरलेले असतात, ज्याचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चमकत असतात, अशा राजर्षीच्या यज्ञाने पण तो प्राप्त होतो. एवढं मोठं प्रवचन, संबोधन, मित्रउपदेश काही म्हणा कोणी दिलेलं आहे? राजा बिंबिसारने दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? तर सिद्धार्थाला दिलेलं आहे. कधी दिलेलं आहे? तर सिद्धार्थ कपिलवस्तूवरून राजगृहाला पोहोचले 400 मैल म्हणजे जवळजवळ 600 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर. 3. गौतमाचे बिंबिसाराला उत्तर. पूर्वार्ध. हे पण मी अर्धच घेणार आहे आज, कारण पूर्ण घेणं शक्य नाही. याचप्रमाणे गौतमाचे बिंबिसाराला उत्तर. पूर्वार्ध. याचप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर सुद्धा राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. हे इथं एक नोट करून घ्या की अजूनही राजपुत्र संबोधण्यात येतं जरी त्यांनी त्यांचं राज्य त्यागलं असेल तरी. 2. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दात खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. आता हे उत्तर आज आणि उद्या आपण घेणार आहोत. तर आजच्या उत्तराला आपण सुरुवात करत आहोत. आपण जे सांगितले आहेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काहीच नाही. महाराज, सिंह ज्यांचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आहात, ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवरती प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदीच स्वाभाविक आहे. सिद्धार्थ बिंबिसार राजांना, जे त्यांच्यापेक्षा वयस्कर आहे, त्यांना संबोधन करताना म्हणतायत की ज्याचं राजचिन्हच सिंह आहे, त्या राजाने जी मित्रत्वाची भावना आठवून माझ्याशी संपर्क केला तो योग्यच आहे आणि स्वाभाविक आहे. दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाचा योग्य असा स्नेहभाव खंडित होतो, विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीत वाढ करतात. याच्यात भेद महत्त्वाचा आहे यातला की जे दुष्ट मनाची असतात ती कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित करतात. म्हणजे एखाद्या राजघराण्यात जन्मूनही एखादा व्यक्ती कसा वागतो तर दुष्ट वागतो. त्याच्यासाठी आपल्याला सिद्धार्थाचा भाऊ, काय नाव त्याचं, देवदत्तचं उदाहरण देता येईल. तोही राजपुत्रच होता, परंतु त्याच्या मनामध्ये काय होतं तर दुष्ट भाव होता. तथागतांच्या संघाचं नेतृत्व करण्याचं, विना कष्ट नेतृत्व करण्याचं त्यांच्याकडं इच्छा होती, प्रबळ इच्छा होती. पण त्यांचा आणि सिद्धार्थाचा जन्म एकाच कुळात झालेला होता, शाक्य कुळातच झालेला होता, एकाच राजघराण्यातले होते, तरी पण दोघांच्या वृत्तीमध्ये फरक होता. तो वृत्तीमधला फरक आपल्याला ह्या गोष्टीमधून कळतो आहे की दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो. म्हणजे जो कुळभाव होता तो देवदत्तकडे खंडित झालेला पाहायला भेटतो. परंतु चांगली माणसं स्नेहशील कृत्याने ती जी मैत्री आहे त्याच्यामध्ये वाढ करताना दिसतात. म्हणूनच तुम्ही माझ्याशी ह्या प्रेमळ संवादाने संपर्क केलेला आहे. आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे वर्तनात बदल करीत नाही त्यांनाच मी
अंतःकरणातील खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही. म्हणजे संकट समय किंवा ज्यावेळेस धनसंपत्ता नसती किंवा काही कारणाने त्याचे दैव फिरले, म्हणजे त्याची परिस्थिती बिघडली, अशा बिघडलेल्या परिस्थितीतही जो आपल्या वर्तनात बदल न घडू देता आपल्या मित्राला मदत करतो, असा मित्र नेहमी चांगलाच असतो. खरं तर पैशावाल्यांना मित्रांची कमतरता नसते, परंतु ते पैशाचे मित्र असतात, ते स्नेहाचे मित्र नसतात. या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्याच संपत्तीत खरे स्थैर्य प्राप्त होते. आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही. काय सांगतायत संपत्ती बाबत? मित्र आणि धर्म यांच्यासाठी उपयोग करणारी संपत्तीच नेहमी स्थैर्य प्राप्त करून देते. कोणाला स्थैर्य प्राप्त करून देते? आपल्याला स्थैर्य प्राप्त करून देते. आहेत ना सगळ्यांना? आपण 5-7 जण आहेत तरी पण आहात ना सगळेजण? शेवटी आणि मित्राला दान केल्यानंतरही जर ते पैसे परत मिळाले नाही तरी आपल्याला कधी दुःख होत नाही. मित्राला मदत केल्यानंतर जर त्या पैशाचा, त्या गोष्टीचा, याचा जर परतावा मिळाला नाही, म्हणजे त्या गोष्टीचा नष्ट झाली तिकडंच, तरी आपल्याला कधीही दुःख होत नाही. कारण ती नष्ट झालेली असली तरी स्नेहभाव हा कायम राहिलेला असतो, असं इथे म्हटलेलं आहे. महाराज, माझ्याविषयी आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांची प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. मी आता जे तुम्हाला उत्तर देणार आहे याच्यामध्ये माझा शुद्ध मित्रभाव असेल, मित्रत्व असेल, आणि मी अत्यंत नम्र असेल की मी तुम्हाला जे सांगेल, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तुम्ही मला बाळ म्हणून संबोधलं आहे, तरी पण मी आता ज्या कार्यासाठी बाहेर पडलो आणि तुम्ही जे माझ्यासाठी प्रेमाचा अनमोल सल्ला दिलाय त्याचं उत्तर देणं मला अपेक्षित आहे. आणि ते उत्तर देताना मी अत्यंत नम्र आहे, त्याचबरोबर मी मित्रभावनेने भरलेलो आहे. याच्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही तुम्हाला उत्तर देताना. मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. कशाची? ही जी संपत्ती आहे, ह्या संपत्तीची किंवा ऐहिक वस्तूची, म्हणजे ज्याने माणूस सुखी होतो असं आपण म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची मला इतकी भीती वाटते जितकी मी सापाला पण घाबरणार नाही. आणि आकाशातून वज्रघात, म्हणजे आकाशातून जेव्हा वीज पडते त्यावेळेस माणूस सेकंदात जळून खाक होतो, तर त्याला वज्रघात म्हणतात. तर अशा वज्रघाताची पण मला भीती वाटत नाही. किंवा वाऱ्याने जर अचानक आग भडकली तर जागेवरती माणसं काय घर आणि गाव जळून खाक होतात. तर अशा आगीची पण भीती वाटत नाही. परंतु मला कशाची भीती वाटते? ऐहिक सुखाची भीती वाटते. आपल्या आनंदाची, आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगू सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. मी सुखी आहे, एक वेळेस आमरस चपाती खाल्ली, वा ढेर झालं, पण दुसऱ्या 12 तासांनी पुन्हा भूक लागते, त्यावेळेस आपल्याला आठवत नाही की आपण 12 तासापूर्वी आमरस चपातीचं सुग्रास भोजन केलेलं आहे. म्हणजे ही काय आहे? तर जी काही संपत्तीची लुटमार आहे किंवा आनंदाचं जे काही आहे हे क्षणभंगूर आहे. 2-4 तास आपल्याला त्याच्यातून सुख मिळतं. मोठी गाडी आणली, 4 व्हीलर आणली, 2 व्हीलर आणली, माणूस 2 व्हीलर आणली की पहिल्या दिवशी तिची पूजा करतो, दुसऱ्या दिवशी त्याला कपडा मारतो, चौथ्या दिवशी तो त्याला थोडंसं पाण्याने धुवून काढतो, 2 आठवड्याने तो तिच्याकडे डुंकूनही पाहत नाही. एकदा त्याचं क्षणभंगुरता संपले की. म्हणून आपल्याकडे म्हण आहे की नव्याची नवलाई 9 दिवस. त्याची नुसती आशा केली तरी माणसाची मने मोहून जातात. त्याच्या अंतःकरणाने त्यांनी जर घर केले तर ते अधिकच मोहून जातात. म्हणजे मला जर असं वाटलं की आत्ताच्या आत्ता की श्रीखंड चपाती खायला भेटली तर किती सुंदर होईल. झालं ना? श्रीखंड चपाती म्हटलं की मोहून जातो माणूस. आणि माणूस मग आज संध्याकाळी, आता प्रवचन संपल्यानंतर आपण श्रीखंड आणायला पाठवू का 50 रुपयात?
खाऊन तर पाहू. म्हणजे माणूस काय होतो, मोहून जातो, मनाने पण मोहून जातो आणि तशीच कृती तो करतो. परंतु हे जे ज्ञान आता आपल्याला मिळतंय धम्मवर्गातून, ते ज्ञान हे जन्मभर टिकणार आहे. पण आत्ता आणलेला श्रीखंडाचा डबा किती तास टिकणार आहे? तर हा जो फरक आहे, हा फरकच ह्या उत्तराचा मतितार्थ आहे. आज क्रमशः करतो, उद्या पुढच्या उत्तराला सुरुवात करतो. आज आमचे यजमान दोन्ही नाही आहेत, तायडे दादा पण दिसत नाहीत, तायडे ताई पण दिसत नाही आहेत ना. हां, तर माझे दोन्ही यजमान नाही आहेत, परंतु दोन्ही यजमानांना धन्यवाद देतो. छकुली आहे फक्त त्यांची लेक आणि आमची धम्मवर्गाची हुशार आता होणारी डॉक्टर होणारी मुलगी आहे, तर तिचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.